मालेगाव तालुक्यात डोंगराळे या गावात आपल्या लहानशा चिमुकलीवर जो अत्याचार करून तिचा निघून हत्या केली त्याच्या निषेधार्थ आपण सगळ्यांनी आज गावाच्या वतीने सगळ्यांच्या वतीने निषेध करतो आणि त्या आपल्या लहान बालकाला आणि शहीद झालेल्या आपले जे अधिकारी असतील जे नागरिक आज गेले त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटं थांबू। आज आपण आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्वजण जमलेलो आहोत। मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने सर्व मान्यवरांचं सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे। साफसफाई विद्यार्थी आणि नागरिक आज भाग घेणार आहे आणि त्याचप्रमाणे आपले दैवत कुलदैवत खंडेराव महाराज आणि चिंतामणी महाराज या मंदिरासाठी आपण रस्ता तयार करणार आहोत आणि आपल्या गावात जे पांधन रस्ते आहेत त्या पांधन रस्त्यांना जे खड्डे पडले जो रस्ता खराब झाला आहे ते रस्त्याचं काम करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष पुढाकार घेऊन आज मला अभिमान वाटतो की माझ्या ह्या छोट्याशा गावात 4 JCB आहेत आणि 4ही JCB आयर साहेब विना मोबदला त्यांनी डिझेल सुद्धा घेतलं नाही आणि त्यांनी भाग घेतला त्याच्याबद्दल मला खूप मोठा अभिमान वाटतो आणि मी त्या 4ही JCB मालकांचं अभिनंदन करेन आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने गावात जे काम चालू आहे खूप अतिशय म्हणजे असं वाटेल की सगळे ट्रॅक्टरवाले आणि येऊन सगळा रस्ता तयार करणार आहे आणि जर बक्षीस मिळालं आपल्या गावाला आणि आता पुढचं जे काम आहे आणि मला अभिमान वाटतो की आमच्या गावाची पूर्ण गावाची जी एकी आहे सगळ्या गावाने प्रत्यक्ष सहभाग घेऊन आणि त्याच्याबरोबर आमचे जे खांडवी ग्रामसेवक म्हणजे भाऊसाहेब आहेत ते म्हणजे अतिशय कामाचे झपाटलेला माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आमच्या गावाला पूर्ण एकी केली आणि एकत्र करून या अभियानात जो भाग घेतला आणि त्यांनी जी भरारी घेतली ग्रामपंचायत असेल सगळे सदस्य असतील गावाचे सगळे नागरिक असतील त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल म्हणजे आज मी सुद्धा त्यांचे पावलो आहे आणि मला खूप मोठा अभिमान वाटतो की आपलं हे छोटंसं गाव आणि जर मी तर म्हणेन की आपण बक्षीस पात्र व्हायला काही अडचण येणार नाही आणि आता पुढचं जे काम आहे आणि मला अभिमान वाटतो की आमच्या गावाची पूर्ण गावाची जी एकी आहे सगळ्या गावाने प्रत्यक्ष सहभाग घेऊन आणि त्याच्याबरोबर आमचे जे खांडवी ग्रामसेवक म्हणजे भाऊसाहेब आहेत ते म्हणजे अतिशय कामाचे झपाटलेला माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आमच्या गावाला पूर्ण एकी केली आणि एकत्र करून या अभियानात जो भाग घेतला आणि त्यांनी जी भरारी घेतली ग्रामपंचायत असेल सगळे सदस्य असतील गावातले सगळे नागरिक असतील त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल म्हणजे आज मी सुद्धा त्यांचे पावलो आहे आणि मला खूप मोठा अभिमान वाटतो की आपलं हे छोटंसं गाव आणि जर मी तर म्हणेन की आपण बक्षीस पात्र व्हायला काही अडचण येणार नाही अशी मला तर आणि आता पुढचं जे काम आहे आणि मला अभिमान वाटतो की आमच्या गावाची पूर्ण गावाची जी एकी आहे सगळ्या गावाने प्रत्यक्ष सहभाग घेऊन आणि त्याच्याबरोबर आमचे जे खांडवी ग्रामसेवक म्हणजे भाऊसाहेब आहेत ते म्हणजे अतिशय कामाचे झपाटलेला माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आमच्या गावाला पूर्ण एकी केली आणि एकत्र करून या अभियानात जो भाग घेतला आणि त्यांनी जी भरारी घेतली ग्रामपंचायत असेल सगळे सदस्य असतील गावातले सगळे नागरिक असतील त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल म्हणजे आज मी सुद्धा त्यांचे पावलो आहे आणि मला खूप मोठा अभिमान वाटतो की आपलं हे छोटंसं गाव आणि जर मी तर म्हणेन की आपण बक्षीस पात्र आणि आता पुढचं जे काम आहे आणि मला अभिमान वाटतो की आमच्या गावाची पूर्ण गावाची जी एकी आहे सगळ्या गावाने प्रत्यक्ष सहभाग घेऊन आणि त्याच्याबरोबर आमचे जे खांडवी ग्रामसेवक म्हणजे भाऊसाहेब आहेत ते म्हणजे अतिशय कामाचे झपाटलेला माणूस असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आमच्या गावाला पूर्ण एकी केली आणि एकत्र करून या अभियानात जो भाग घेतला आणि त्यांनी जी भरारी घेतली ग्रामपंचायत असेल सगळे सदस्य असतील गावातले सगळे नागरिक असतील त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल म्हणजे आज मी सुद्धा त्यांचे पावलो आहे
आणि मला खूप मोठा अभिमान वाटतो की आपलं हे छोटंसं गाव आणि जर मालेगाव तालुक्यात डोंगराळे या गावात आपल्या लहानशा चिमुकडीवर जो अत्याचार करून तिचा निघून हत्या केली त्याच्या निषेधार्थ आपण सगळ्यांनी आज गावाच्या वतीने सगळ्यांच्या वतीने निषेध करतो आणि त्या आपल्या लहान बालकाला आणि शहीद झालेले आपले जे अधिकारी असतील जे नागरिक आज गेले त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सगळ्यांनी 2 मिनिटं थांबू. आज आपण आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्वजण जमलेलो आहोत. मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने सर्व मान्यवरांचं सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहे. आणि साफसफाई विद्यार्थी आणि नागरिक आज भाग घेणार आहे आणि त्याचप्रमाणे आपले दैवत कुलदैवत खंडेराव महाराज आणि चिंतामणी महाराज या मंदिरासाठी आपण रस्ता तयार करणार आहोत आणि आपल्या गावात जे पांढर रस्ते आहेत त्या पांढर रस्त्यांना जे खड्डे पडले जो रस्ता खराब झाला आहे ते रस्त्याचं काम करण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रत्यक्ष पुढाकार घेऊन आज मला अभिमान वाटतो की माझ्या ह्या छोट्याशा गावात 4 JCB आहेत आणि 4ही JCB आयर साहेब विना मोबदला त्यांनी डिझेल सुद्धा घेतलं नाही आणि त्यांनी भाग घेतला त्याच्याबद्दल मला खूप मोठा अभिमान वाटतो आणि मी त्या 4ही JCB मालकांचं अभिनंदन करेन आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने गावात जे काम चालू आहे खूप अतिशय म्हणजे असं वाटेल की सगळे ट्रॅक्टरवाले आणि येऊन सगळा रस्ता तयार करणार आहे आणि जर बक्षीस मिळालं आपल्या गावाला तर खूप मोठं एक भाग्याचा दिवस राहील असं मी म्हणेन आणि त्याच्यात ग्रामपंचायत आणि खानवी भाऊसाहेबचं मी गावाच्या वतीने त्यांचे सगळे कर्मचारी असतील मग अशोक दादा असतील भैया असतील मंदा असतील सगळे टीममध्ये पंचायतचे सगळे सदस्य त्यांनी जे काम केलं मी गावाच्या वतीने त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करेल आभार मानेल आणि आपले जे राहिलेले तिथं म्हणेल आपल्या गावात खरोखर आहे साहेब आमच्याकडे रस्ते फक्त 3च रस्ते आमच्या गावात शिल्लक राहिलेले आहेत सगळे रस्ते सुद्धा आम्ही केलेले आहे कॉन्क्रिटीकरणाचं गावांतर्गत जे कॉन्क्रिटीकरण आहे 2 रस्ते राहिलेले आहेत ते रस्ते सुद्धा आता भाऊसाहेबांनी टाकलेले आहेत म्हणजे लवकरच त्यांचं सुद्धा काम होईल आणि स्मशानभूमी असेल आणि जे सांस्कृतिक भवन आहे आमच्याकडे आधी 10